ह्या पेशंटला गळ्याचा कॅन्सर झालेला होता, गाठी होत्या आणि चमच्याभर पाणीसुद्धा गिळता येत नव्हतं. आप्पांच्या निर्देशानुसार, नानांच्या निर्देशानुसार मला पंचकर्म नानांनी सांगितलं, जेव्हा उत्क्लेश असेल तर ह्या पेशंटमध्ये हिस्ट्री अशी सापडायची की तिच्या तोंडातून जंत पडायचे, 1-1 फुटाचे जंत बाहेर पडायचे आणि नंतर तिला गिळताच येत नव्हतं. तर हिच्या हिस्ट्री हेतूमध्ये असं सापडली की रोज रात्री दही खायची, वाटीभर दही खायची भातामध्ये घालून. आत्तापर्यंत हिस्ट्री चालूच होती. म्हणजे ज्यावेळेस मी त्याचा हेतू ओळखला, आप्पांनी सांगितल्याप्रमाणे कफाचं फक्त उत्क्लेशन करायचं आहे, विरेचन करायचं आहे बाहेरच्या बाहेर. म्हणून हिला 1-1 चमचा असं मदन फळ आहे ना, सकाळी तोंड धुताना एक काम कर बाई असं म्हटलं, की ग्लासमध्ये पाण्यामध्ये, गरम पाण्यामध्ये मदन फळ कालो आणि 1-1 चमचा पीत राहा. जसं ते मदन फळ घेत राहिली तसं तिला उलट्या होत राहिल्या आणि सगळी घाण बाहेर पडली. घाण जशी बाहेर पडली 8 दिवसात तिच्या सगळ्या गाठी बाहेर पडल्या आणि तिचा गळा गिळण्यासाठी मोकळा झाला. आज ती नॉनव्हेजसुद्धा खाते आणि ते पेशंट आजही जिवंत आहे, विदाऊट किमो, विदाऊट रेडिएशन.